नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक अतिशय इंटरेस्टिंग कंपॅरिझन. पुरुषांना ग्रॉइन हिट झाल्यानंतर जी वेदना होते आणि स्त्रियांना बाळंतपणात जी वेदना होते, या दोन्हींमध्ये नक्की कोण जिंकतं? सायन्स काय सांगतं आणि इंटरनेटवरचे व्हायरल फॅक्ट्स खरे आहेत का? हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक मोठा ट्विस्ट आहे. मित्रांनो, इंटरनेटवर एक पोस्ट खूप व्हायरल झाली, ज्यात सांगितलं आहे की ग्रॉइन हिटमुळे 9,000 डेल युनिट्स वेदना होते आणि ती चाइल्ड बर्थ पेन इतकी असते. हे वाचून खूप जणांना प्रश्न पडला की हे खरं आहे का? पण आपण याचं आज सायंटिफिक उत्तर शोधणार आहोत. तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी बोलूया त्या 9,000 डेल युनिट्सबद्दल. डेल हा शब्द आला डॉल या लॅटिन शब्दापासून, ज्याचा अर्थ आहे वेदना. 1940च्या दशकात काही रिसर्चनी पेन्स मेजरमेंट करण्याचा प्रयत्न केला, पण ही मेजरमेंट कधी सायंटिफिकली व्हॅलिड मानली गेली नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने किंवा कोणत्याही मेडिकल बॉडीने डेल युनिटला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे 9,000 डेल युनिट्स हा आकडा पूर्णपणे मेडअप आहे. हे इंटरनेटवर व्हायरल झालेलं एक मोठं मिथ आहे. मग खरी पेन मेजरमेंट होते कशी? तर ती होते मॅकगिल पेन इंडेक्स आणि VAS स्केलवर. याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. तर पेन मेजरमेंट कशी होते? पेन मेजर करणं खूप कठीण आहे, कारण वेदना ही सब्जेक्टिव्ह असते, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे जाणवते. पण डॉक्टर्स वापरतात मॅकगिल पेन क्वेश्चनरी, ज्यात वेदनेचे वेगवेगळे प्रकार विचारले जातात, जसं की ती वेदना जळजळ करते का, ठणका येतो का, सतत असते का. तर यावरून एक स्कोर तयार होतो. दुसरी मेथड आहे VAS स्केल, व्हिज्युअल ॲनालॉग स्केल. या 0 ते 10 नंबर असतात. 0 म्हणजे वेदना नाही आणि 10 म्हणजे सहन न होणारी वेदना. या दोन्ही मेथड्स वापरून सायंटिस्टने डिफरंट टाइप्स ऑफ पेन कम्पेअर केलेत. आता बघूया ग्रॉइन पेन काय सांगतं. तर विज्ञान काय सांगतं? पुरुषांच्या ग्रॉइन एरियामध्ये, विशेषतः टेस्टिसमध्ये नर्व्ज एंडिंगची संख्या खूप जास्त असते. हे इव्हॉल्युशनरी इम्पॉर्टंट आहे, कारण रिप्रोडक्शनसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. हिट झाल्यावर काय होतं? तर पहिल्या काही सेकंदांमध्ये शार्प इंटेन्स वेदना होते. मग ती वेदना वेव्हसारखी पोटापर्यंत पोहोचते. वेगस नर्व ॲक्टिवेट होतो. हा नर्व ब्रेन आणि स्टमकला कनेक्ट करतो. त्यामुळे मळमळ होते, काही जणांना उलटी येते, घाम येतो, चक्कर येते. ही वेदना साधारणतः 10 ते 30 मिनिटं टिकू शकते. स्केलवर ही वेदना 7 ते 9 पर्यंत रेट होते. हे नक्कीच खूप इंटेन्स आहे. पण आता बघूया चाइल्ड बर्थबद्दल. तर पूर्ण सत्य काय आहे की मॅकगिल पेन क्वेश्चनरीच्या स्टडीजमध्ये चाइल्ड बर्थ पेन कन्सिस्टंटली सर्वात जास्त स्कोर मिळवते. पण फक्त स्कोर नाही, चाइल्ड बर्थ पेन वेगळी काय आहे ते समजून घ्या. एक म्हणजे ड्युरेशन. ग्रॉइन पेन 30 मिनिटात कमी होते, पण लेबर पेन तासंतास चालते, कधी कधी 12 ते 24 तास चालते. 2 एरिया. ग्रॉइन पेन एका जागी असते, पण चाइल्ड बर्थ पोट, पाठ, कंबर, हिप्स सगळे एकत्र दुखतं. 3 इंटेन्सिटी वाढत जाते. कॉन्ट्रॅक्शन्स येतात, जातात, परत येतात आणि प्रत्येक वेळी जास्त इंटेन्सिटी होते. स्केलवर चाइल्ड बर्थ पेन 9 ते 10 पर्यंत रेट होते आणि हे सगळं सहन करताना स्त्री पूर्णपणे कॉन्शियस असते. यालाच म्हणतात खरी ताकद. आता एक महत्त्वाचा प्रश्न, स्त्रिया हे सहन कसं करतात? इथेच येतो बायोलॉजीचा रोल. इस्ट्रोजन हार्मोन हा स्त्रियांमध्ये जास्त असतो आणि तो पेन सिग्नल कमी करण्यास मदत करतो. एंडॉर्फिन्स म्हणजेच बॉडीचे नॅचरल पेन किलर्स स्त्रियांमध्ये जास्त रिलीज होतात. इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर लाखो वर्षांच्या इव्होल्युशनमध्ये स्त्रियांची पेन टॉलरन्स जास्त डेव्हलप झाली आहे. स्टडीज सांगतात की पुरुष ॲक्यूट पेनला जास्त सेन्सिटिव्ह असतात आणि स्त्रिया क्रॉनिक पेन जास्त सहन करू शकतात. म्हणजेच शॉर्ट इंटेन्स पेनमध्ये पुरुषांना जास्त जाणवते, पण लॉंग लास्टिंग पेनमध्ये स्त्रिया जास्त स्ट्रॉंग असतात. तर मित्रांनो, आता सांगतो तो ट्विस्ट. सायन्स स्पष्टपणे सांगते चाइल्ड बर्थ ही ग्रॉइन पेनपेक्षा कितीतरी पट जास्त इंटेन्स, जास्त लॉंग लास्टिंग, जास्त वाईड स्प्रेड आहे. 9,000 डेल युनिट्स हे मिथ आहे, पण चाइल्ड बर्थ पेन ही 100% रिॲलिटी आहे. पुरुषांना ग्रॉइन हिटची वेदना खूप इंटेन्स वाटते, कारण ते त्या इंटेन्सिटीला यूज टू नसतात. पण स्त्रिया जे सहन करतात ते बायोलॉजीच्या दृष्टीने अविश्वसनीय आहे. खरा ट्विस्ट हा आहे की वेदना कंपेअर करणं चुकीचं आहे. दोन्ही रिअल आहेत,
दोन्ही इंटेन्स आहेत, पण चाइल्ड बर्थमध्ये एक नवीन जीव जन्माला येतो. त्यामुळे ती वेदना सहन करणाऱ्या प्रत्येक आईला माझा मनापासून सलाम. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता फॅक्ट सर्वात जास्त सरप्रायझिंग वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जपा स्वतःला. जय महाराष्ट्र.